मला देखील ही माहिती मिळाली की म्हणजे मला माध्यमातूनच मिळाली, मला काही अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण कदाचित आता या ज्या काही सगळ्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बराच स्ट्रेस हा झालेला असू शकतो त्यांना, पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत, आमच्या शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय नीट बरे होतील. लगातार हम देख रहे हैं कि चाहे नगर पालिका हो, महानगर हो, ये गाँव से जुड़े चुनाव है, इसमें भी हार रही है. आप जीत रहे हैं, आप विकास की बात करते हैं, आप मोदी जी की बात करते हैं, आप आपके डेवलपमेंट की बात कर रहे हैं, विपक्ष की इतनी बुरी हालत क्यों हो रही है? क्या देखिए, मुझे ऐसा लगता है कि विपक्ष ने जनता की नब्ज को समझना छोड़ दिया है. अव्वल तो पूरा विपक्ष ये केवल मीडिया में नज़र आता है, वो कहीं पर भी ज़मीन पर नज़र नहीं आता. लोगों की अपेक्षाओं को समझने का काम विपक्ष ने छोड़ दिया है. अपनी अपेक्षाओं को लोगों की अपेक्षा समझना, इससे बड़ी भूल राजनीति में कोई नहीं होती. इसलिए जो विषयों को वो विषय मानकर लगातार उसके ऊपर बोलते रहते हैं, उन विषयों से आम जनता को कोई लेन देन नहीं है. जिस प्रकार से बिना कारण के बहुत ही ओछी राजनीति करते हुए प्रधानमंत्री जी पर वे टिप्पणी करते हैं, ये भी जनता को पसंद नहीं है. मुझे ऐसा लगता है कि जब तक जनता की नब्ज को विपक्ष समझेगा नहीं, जनता की बात जब तक विपक्ष करेगा नहीं और मीडिया से निकलकर जब तक जनता के बीच विपक्ष जाएगा नहीं, तब तक वो चुनाव हारता रहेगा. सर, कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, काम कुठेतरी झालेलं आहे. आधी महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना झालेली होती, आता छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाली. ही अतिशय मला असं वाटतं चिंतेची बाब आहे. ज्या प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, हा खरोखर एक विकृत अशा प्रकारच्या मानसिकतेचा प्रकार आहे. आणि त्याहीपेक्षा त्याच्यावर काही लोकांनी ज्या प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी त्याच्या सत्यतेत न जाता जाणीवपूर्वक नरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न केला, त्या लोकांच्याबद्दल देखील मला दुःख वाटतं की कोणी हे काम केलेलं आहे हे शोधण्यापेक्षा कोणावर तरी ते थोपण्याची इच्छा त्या लोकांमध्ये जास्त दिसते. पण आमची मागणी आहे की तिथल्या सरकारने तात्काळ ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे त्यांना शोधून काढावं आणि कडक शिक्षा त्याला व्हावी. कर्नाटकचं जे आपण सांगितलं, मला आत्ता त्याची पूर्ण माहिती नाही आहे, मी जरूर त्याची माहिती घेईन आणि त्या ठिकाणी कुठेही छत्रपती शिवरायांचा किंवा महापुरुषांचा एखादा जर असा पुतळा असेल आणि तो कायदेशीर असेल तर त्या ठिकाणी सरकारने अशा प्रकारची कुठलीही कारवाई करणं हे अयोग्य आहे.